हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादीतील सगळे आतून एकत्रच जनतेला वेड बनवत आहेत। राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची टोळी, राज ठाकरेंची टीका। सध्या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांची मुलं कडेवर घेऊन फिरवत आहेत। मी माझीच मुलं खांद्यावर खेळवणार, राज ठाकरेंचा हल्लाबोल। महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम। जागावाटपाबाबत 11 मार्चला दिल्लीमध्ये पुन्हा बैठक। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। महायुतीमध्ये 3 ते 4 जागांबाबत पुन्हा चर्चा होणार। रामटेक, वाशिम, यवतमाळ, मावळ, कोल्हापूरच्या जागांबाबत बैठकीमध्ये तोडगा काढणार, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये जागावाटपाबाबत महायुतीचं 2 तास खलबतं। कालच्या बैठकीमध्ये तोडगा नाही। सेनेकडील काही जागांची अदलाबदल करण्याच्या शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। दिल्लीतील बैठक सकारात्मक। जागावाटपाचं 80% काम पूर्ण, उरलेलं काम लवकरच पूर्ण करणार, फडणवीसांची माहिती। लोकसभा लढवण्यासाठी भाजपकडून ऑफर आहे का? पत्रकारांचा माधुरी दीक्षितला प्रश्न, तर मी ते तुम्हाला का सांगू म्हणत माधुरी दीक्षितनं सस्पेन्स वाढवला। सोनं 65,700 रुपये तोळा, तर चांदी प्रति किलो 74,000 अमेरिकेमधल्या बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा सोने चांदीच्या भावावर परिणाम। पंतप्रधान मोदी 2 दिवसीय आसाम दौऱ्यावर। मोदींची काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाला भेट। मोदींकडून काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये हत्ती सफारी। 5व्या कसोटीमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर। दुसऱ्या डावामध्ये इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली। भारताला विजयासाठी 2 विकेटची गरज। आर अश्विननं घेतल्या सर्वाधिक 5 विकेट्स। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।